आणि नाशिक जे चित्र आहे हे इतकं नाशिक विद्रूप झालेलं दिसतं आहे. म्हणजे नाशिक कधी अशा परिस्थितीमध्ये दिसेल अशी आम्ही कल्पनाही केली. म्हणजे नाशिकचे खड्डे हा देशभरातला चेष्टेचा विषय झाला. 10 वर्षापूर्वी या नाशिकचा लौकिक खड्डेमुक्त शहर असा होता की नाशिक हे एक उत्तम शहर आहे, खड्डेमुक्त शहर आहे. इथे महापालिका, इकडलं प्रशासन उत्तम प्रकारे काम करतं. पण आजचं चित्र जे आहे ते अत्यंत भयंकर आहे. आम्ही काल एका मखमलाबाद रोडवर गेलो होतो. हे वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिकडली लोक रस्त्यावरती भाज्या फळं विकणारी महिला डोळ्यात पाणी आणून सांगत होते की आमची काय अवस्था आहे, आम्ही कसं जगायचं, इथे आता काय करणार. म्हणजे नाशिक शहरातल्या प्रशासनानं लोकांना रस्त्यावर स्विमिंग पूल निर्माण करून दिलेले आहेत. हां, स्विमिंग पूलच आहेत, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत स्विमिंग पूल. आता आम्ही 2-4 खड्डे मी पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील, एवढे मोठे खड्डे आहेत. आणि एक दुसरा छोटा खड्डा बघितला, त्यात मिंदे गटाचे सगळे एकत्र करून टाकता येतील, एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत. काय करते प्रशासन किंवा तुमचे जे इकडले सोकॉल्ड पालकमंत्री आहेत, कुंभमेळा मंत्री आहेत, कुंभमेळा आयुक्त आहेत, नाशिकचे आयुक्त आहेत. म्हणजे एवढा निर्ढावलेपणा यांच्यामध्ये येतो कुठून? 10 लोक मरण पावले, तुम्ही सांगताय 7, 8, 6 नाही, आकडा जास्त आहे. माझ्याकडे जे नाव आहे 10 लोकांचे. रस्त्यावर 10 लोक खड्ड्यात पडून मरतात तुमच्या हलगर्जीपणामुळं. आणि महापालिकेच्या आयुक्त असतील, मला शेखर सिंग नावाचे जे आयुक्त आहेत त्यांनी माफी मागितली. बरं, काही संवेद नाही की त्यांनी माफी मागितल्या खड्ड्यांमुळे वगैरे. पण आयुक्तांनी मागितले का महानगरपालिकेच्या? हा निर्ढावलेपणा येतो कुठून? महापौरांनी मागितली का? मग लोकांनी सत्तेवर बसवला. इतर जे प्रमुख पदाधिकारी आहेत, गिरीश महाजन आहेत, ज्यांना आम्ही चंपतराय म्हणतो इकडले, त्यांनी मागितली का माफी? 10 लोकांचा मृत्यू ही साधी गोष्ट आहे का? ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं त्याच्यामध्ये आपले 6 सैनिक शहीद झाले. किती? 6. हे नंतर त्याने सांगितलं की 6. आणि नाशिकमध्ये 10 लोक मरण पावले. विचार करा किती मोठं युद्ध या खड्ड्यांचं इथे चालू आहे. 10 लोक नाशिकमध्ये. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे 6 जवान शहीद झाले. काय त्यांना नुकसान भरपाई दिली? तर 5 लाख रुपये. आमच्या जीवाची किंमत ही 5 लाख रुपये आहे का? 1 कोटी रुपये दिले पाहिजे. आणि जखमींना 50 लाख. जे जखमी आहेत 100च्या वर इस्पितळात उपचार घेत आहेत त्यांचे बिलाचे आकडे काल आम्ही पाहिले. आतापर्यंत काही लोक कोमात आहेत, काही लोक कायमस्वरूपी अपंग झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांची बिलं प्रत्येकी 10 लाखाच्या 15 लाखाच्या वर आहेत. गरीब लोक आहेत, कुठून आणणार पैसे? महापालिकेला नको करायला याची व्यवस्था. आता महापालिका असं म्हणत आहे की आम्हाला ती मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे आम्ही देऊ शकत नाही. ठेकेदारांच्या घरी जा, त्यांच्या कपाटात जे पैसे तुमच्या कमिशनचे पडलेले आहेत ते घ्या आणि द्या. मुळात इकडले ठेकेदार कोण आहेत? संपूर्ण या महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आयुक्तांवर. कोणाला काही अडचण असेल तर प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजे कोर्टात जाऊन. आम्ही ते करणार आहोत. प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजेत. ह्याच्यावरती मर्डरचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. 10 खून केले या लोकांनी. ह्याच्यावरती आम्ही काय करावं? गप्प बसावं विरोधी पक्ष म्हणून? लोकांनी ज्यांना मतदान दिलं असं म्हणतात, आम्हाला वाटत नाही की त्यांना मतदान झालं आहे, हे चोरलेलं मतदान आहे. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आमचे 15 नगरसेवक सातत्यानं त्याच्यावरती महापालिकेत आवाज उठवत आहेत. रस्त्यावरती आंदोलनं चालू आहेत. आम्ही बघतोय, फिरतोय. आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि आम्ही आता काल आदित्यजी चाकणला गेले, पुण्यात गेले. आम्ही फिरतो आहोत, बघतो आहोत. लोकांसमोर मांडणं हे आमचं काम आहे. आजचा मोर्चा हा त्या दृष्टीनं नाशिककरांच्या सुरक्षेसाठी
काल एक दोन मुली भेटल्या, आम्हाला मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटते साहेब, काय होईल, बस कुठल्या खड्ड्यात जाईल आणि मुलांना अभ्यास होईल सांगता येत नाही. ही परिस्थिती आहे नाशिकची. याच्यावरती कोणी संवेदनशील मनानं बोललं आहे का? हे जे नाशिकचे आयुक्त आहेत ना, त्यांची ताबडतोब इथून बदली केली पाहिजे. कुणी आणलं तर नाही. ते काय त्यांच्यावर चेहऱ्यावर तुम्हाला थोडी तरी संवेदना दिसते का? इतके खून होऊन जबाबदारी त्यांची आहे ना. कधी फिरल्या रस्त्यावर? त्या सगळ्यांना घ्या आणि नाशिकच्या रस्त्यावर फिरवा, मग त्यांना बाहेर काय परिस्थिती आहे, लोक कसे जगतायत तुमच्या शहरातले, हे त्यांना कळेल. आजचा मोर्चा अभूतपूर्व आहे. नाशिककरांना आम्ही आवाहन केलेलं आहे. सगळे रिक्षावाले, वाहतूकवाले हे त्या मोर्चात सहभागी होते. हे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन संपल्यावरती ज्या ज्या भागात खड्डे आहेत, जेथे जेथे भाजपचे नगरसेवक आणि आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत. त्यांच्या घरासमोर. नाही पण राऊतसाहेब, हा जो आज नाशिकमध्ये मोर्चा निघतोय, पण महाराष्ट्रातल्या बहुतांश खेड्यापाड्यांमधल्या रस्त्यांची दुरावस्था आहे ना. आणि सगळ्यांसाठीचा चिंतनाचा विषय हे आहे की शाळकरी मुलं या रस्त्यांचं लाईव्ह रिपोर्टिंग करता आहेत आणि नंतर शासनाला जाग येते. नाही, शासनाला जाग म्हणजे असं आहे की इकडे जे मंत्री आहेत त्यांना कुंभमेळा मंत्री म्हणतात, खरं म्हणजे त्यांना कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे. सरकारच कुंभकर्णाच्या भूमिकेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी 2046च्या विकासाच्या गोष्टी करतायत. इकडले रस्ते या देशातले स्पेस टेक्नॉलॉजीनं आम्ही बनवले वगैरे असं ते भाषण करतात प्रधानमंत्री. खड्डे बघितल्यावरती मला असं वाटतं आहे की नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे. कारण चंद्रावर खड्डे आहेत असं शोध लागला आहे. चंद्रावरती खड्डे आहेत म्हणून त्यांनी काय हे चंद्रावरचं शहर बनवलं आहे का? पण चंद्रावर गेलेली माणसं, नील आर्मस्ट्रॉंग वगैरे सगळे हे सुखरूप परत आले ना. इकडल्या खड्ड्यामध्ये, इकडल्या चंद्रावर माणसं मरतायत ना. हां, हे नाशिक म्हणजे चंद्र आहे. लाज वाटत नाही का ह्या लोकांना? किती भ्रष्टाचार आहे महापालिकेत. कुंभमेळ्यामध्ये 15,000 कोटीचं बजेट आता 45,000 कोटीवर गेलं. किती टॉयलेट? आधी 15,000 टॉयलेट बांधणार होत्या, आता ते 55,000 टॉयलेट बांधणार. त्याच्यामध्ये 10,000 टॉयलेट जे आहेत हे VIP टॉयलेट्स आहेत. म्हणजे काय असते ते पुण्यातले एक माहिती अधिकारातले प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय कुंभार म्हणून, त्याने हा फार चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडला. VIP टॉयलेट म्हणजे काय? त्यांना काय वेगळं होतं काय? सोन्याचं वगैरे काय हे VIP येणार आहेत ते? हे अशा तऱ्हेनं टॉयलेटमध्येही पैसे खायचे. म्हणजे कसं काय हे इकडले चंपतराय मला कळत नाही. म्हणजे टॉयलेटमध्ये लोक पैसे खायला लागले कुंभमेळ्याच्या निमित्तानं. हे हिंदुत्ववादी. पण ज्या पक्षानं राम मंदिराची लूट केली, ज्या पक्षानं रामाचे अलंकार चोरले, ज्या पक्षाच्या लोकांनी अयोध्येत सीतेचे अलंकार चोरले, दानपेट्या चोरल्या, सीतेची 27 मंगळसूत्र चोरली, त्यांच्याकडून या प्रति अयोध्येमध्ये ही प्रति अयोध्या आहे नाशिक, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? यांची माफी पण लोक स्वीकारणार नाहीत, माफी मागितली तर. अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये जसे खड्डे आहेत तसं नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम सुरू आहे. श्रावणाचा महिना आहे, प्रचंड त्रास होतो भाविकांना, कारण एकच रोड सुरू आहे, तिथेही चिखल होतो, गाड्या सटकत आहेत. बघा, श्रावण आहे, हे स्वतःला महान हिंदुत्ववादी समजतात. त्यांना जर श्रावण आता येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक किंवा हजारो भाविक येणार, याची आधी कल्पना नाही. कुठलं प्रशासन याने आणून ठेवलं आहे? कुठले राज्यकर्ते आहेत? देवेंद्र फडणवीस जे शेंडीला गाठ बांधून भाषणं करतात विकासाची, दुष्काळमुक्त करू आणि अमुक करू आणि तमुक करू, आधी खड्डेमुक्त करा. आधी खड्डे. दत्तक आहे ना तुमचं हे गाव, तुम्ही दत्तक घेतलं आहे ना, विसरलात का? इलेक्ट्रिकचे शॉक दिले पाहिजे सरकारला शुद्धीवर येण्यासाठी. दत्तक घेतलं ना शहर तुम्ही बाप आहात ना शहराचे, मग बापासारखे वागा ना. तुमचा दत्तक मुलगा गिरीश महाजन कुंभमेळ्यात पैसे खात आहेत आणि तुम्ही काय म्हणता हे शहर माझं दत्तक आहे म्हणून? कुठलं दत्तक विधान केलं तुम्ही? पण साहेब, आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आपण प्रशासनाला
सरकारला काही अल्टिमेटम देऊ इच्छिता का? बघा, काही अल्टिमेटम दिवसात कामं हे पूर्ण होणं नाही गरजेचं आहे. अल्टिमेटम असं आहे की हे जे सरकार आहे किंवा हे जे इकडलं प्रशासन आहे हे मुरदाड आहे, निर्दय आहे. वारंवार अहो त्यांना दिसत नाही का आम्ही अल्टिमेटम कशाला द्या? 80 किती नगरसेवक आहेत भाजपचे? 80 नाही 72 नगरसेवकांचे काय डोळ्यांची बुबळं बाहेर आली आहेत का या रस्त्या? तुमचे इकडले भाजपचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध, राजीनामा द्या ना. मग मला बादला मी गेलो, लोक म्हटले आमदारांनी ते आंदोलन केलं. ही कसली नौटंकी? त्यांच्याच नगरसेवकांना बोलू दिलं जात नाहीये. जे नगरसेवक बोलत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत भाजपच्याच. नगरसेवक मला जनतेने सांगितलं, आम्ही जेव्हा तक्रारी करतो खड्ड्यांच्या तेव्हा महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात. काय धमक्या देतात? महापालिकेचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात, नागरिकांना. ही गुंडागिरी. मी म्हणालोय अधिकाऱ्यांची फक्त मला नावं कळा, त्यांना गुंडगिरी काय आहे मी दाखवतो, खरी गुंडगिरी काय असते हे मी त्यांना दाखवेन. अधिकाऱ्यांची नावं द्या फक्त, कोणी धमक्या दिल्या नागरिकांना. नाही त्यांना नाशिक सोडून पळायला लावलं तर बघा. ही कसली मस्ती, कसला माज आला या लोकांना सत्तेचा. नाही पण राऊत साहेब, कुंभमेळ्याच्या नियोजनाचा विषय आहे, ज्यात जी व्यवस्था निर्माण केली जाते हा. त्यावरही इकडच्या साधू महंतांची नाराजी आहेच. पण आणखी एक विषय आहे की यात टेंडर प्रक्रियेतही घोटाळा असल्याचं आहे समोर ना, आलं टेंडर आहे. आणि प्रक्रियेमध्ये- महाजन यांचे निकटवर्तीय नातेवाईक यांचाही उल्लेख झाला. बघा, हे सगळं जे जामनेर कनेक्शन आहे हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे. जामनेरच ना, हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न आहे. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर, बोगस वर्क ऑर्डर. 1 महिन्यापूर्वी इथे 10 लाख बोगस नोटा पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला लागलं. हो, सगळं बोगस. हे जामनेर कनेक्शन जे आहे भ्रष्टाचाराचं, जामनेर पॅटर्न हाच भाजपचा पॅटर्न. कुंभमेळा मंत्री म्हणतात गिरीश महाजन 38 ते 42,000 कोटी रुपयांचे कामं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहेत. दाखवा. आणि आता एक 8 फक्त रस्त्याचं सिमेंटीकरण करणं हेच कुंभमेळ्याचं काम आहे का प्रत्येक वर्षी, प्रत्येक 12 वर्षांनी? याच्यापेक्षा काही वेगळी कामं असू शकतात की नाहीत? त्यांना कामं कशी करतात अशा प्रकारच्या उत्सवात धार्मिक, हे पाहिजे असेल तर आम्ही त्यांचं बौद्धिक घ्यायला तयार आहोत. त्याने यावं, आम्ही त्यांचं बौद्धिक घेऊ. हे स्वतःला जे अतिशहाणे समजतात की सगळं आम्हालाच येतं आहे, यांचं प्रत्येक काम हे फक्त कमिशनसाठीच आहे. प्रत्येक काम त्यांनी काढलेलं कुंभमेळ्यातलं असेल, महापालिकेतलं असेल, कोणत्याही, हे फक्त कमिशनसाठीच आहे. कमिशन आधी घ्यायचं आणि ठेकेदारांना मोकळं रान द्यायचं. साहेब, आपण आरोप करत आहात, पण आपण आज नाशिकमध्ये मोर्चा करतायत. महापालिका आयुक्तांशी आज आपण भेटणार का? आणि एवढे आपल्याकडे समजा काही पुरावे असेल किंवा आपण आरोप करत आहात तर मुख्यमंत्र्यांशी किंवा इतर कोणाशी संबंधित व्यक्तीशी बरं, मुख्यमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन मुख्यमंत्री काय करतील असं आपल्याला वाटत असेल तर मला सांगा, मी त्यांना भेटेन. हे सगळे भ्रष्ट मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना खिशात ठेवले आपल्या. का कळत नाही मला.